सोने आणि चांदीच्या किमती आपल्याला दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. आज जर बघितली सोन्याची किंमत तर जवळपास 1,56,000 रुपये आणि चांदीची किंमत 2,56,000 आहे. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ग्लोबल मार्केटमध्ये अस्थिरता आहे, ग्लोबल मार्केटमध्ये युद्ध चालू आहे, तरीही गोल्ड आणि सिल्वरच्या किमती वाढत का नाहीयेत, याच्या उलट कमी होत आहेत. तर याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की शॉर्ट टर्म मध्ये जी गोल्ड आणि सिल्वरमध्ये जी रॅली आली होती, ही रॅली आली होती मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटनं याच्यामध्ये ट्रेडिंग केली होती, याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन केलं होतं. जेपी मॉर्गन म्हणा, त्यानंतर ब्लॅक रॉक म्हणा, अशा इन्स्टिट्यूटचं नाव आलं होतं. यांनी काय होतं, यांनी पेपरवरच गोल्ड आणि सिल्वरच्या ज्या किमती आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्या होत्या. त्यामुळे काय झालं की शॉर्ट टर्म मध्ये हा मार्जिन मनी जो त्यांनी यूज केला होता, हा मार्जिन मनीची कुठेतरी लिमिट होती. त्यामुळं सोने आणि चांदीच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅश झाल्या. आणि आता जरी तुम्ही बघितलं, गोल्ड आणि सिल्वरचं या वर्षीचं रिटर्न खूप चांगलं आहे. त्यामुळे जर बघितलं आपण तर हे एक कारण आहे की शॉर्ट टर्म मध्ये जी रॅली आलेली आहे, आणि आता जर बघितलं आपण तर याच्यामध्ये अजूनही मार्जिन मनी आहे. त्यामुळं किमती वाढताना तुम्हाला दिसत नाहीयेत. दुसरं महत्वाचं कारण जे आहे की ग्लोबल मार्केटमध्ये जे सध्या युद्ध चालू होतं इराण, इस्रायल, अमेरिकेचं, याच्यामुळे काय झालं की क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत त्या अचानक वाढल्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की क्रूड ऑइलची किंमत किती होती. मागच्या महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर $60 किंमत होती, आणि आता सध्या जर बघितली तर क्रूड ऑइलची किंमत जवळपास $110-120 प्रति बॅरल पर्यंत गेलेली आहे, म्हणजे डबल झालेली आहे. आणि ज्यावेळेस आणि क्रूड क्रूड ऑइलचा जो व्यापार असतो तो डॉलरमध्ये होतो, आणि ज्या ज्या वेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो त्या त्यावेळेस गोल्ड आणि सिल्वरची प्राइस असते ती कमी होते. हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि आता सध्या जर तुम्ही डॉलर इंडेक्स बघितला तर 100च्या पार आहे. त्यामुळं हे एक सगळ्यात मेजर कारण आहे की डॉलर स्ट्रॉंग होतोय क्रूड ऑइलच्या किमती वाढल्यामुळं. त्यामुळे आता सध्या गोल्ड आणि सिल्वरमध्ये तुम्हाला प्रेशर दिसत असेल. दुसरं महत्वाचं काम काय की प्रत्येक बँकेचा, प्रत्येक देशाची जे बॉन्ड असतात याची यील्ड वाढते. म्हणजे काय, त्या बॉन्डचा इंटरेस्ट वाढतोय. आणि आता जर बघितलं आपण तर अमेरिका बॉन्ड यील्ड जे आहे ते जवळपास 4.2 पर्यंत गेलेली आहे. म्हणजेच काय की लोक जे काय इन्व्हेस्टमेंट बॉन्डमध्ये करणारे लोक जास्त आहेत. आणि असं का म्हणतोय मी, कारण की गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाहीये, जो की बॉन्डवर मिळतो. तर बॉन्ड यील्ड जर बघितली तर यूएसची जवळपास 4.2 पर्यंत गेलेली आहे. इंडियाची गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत जवळपास 2035 पर्यंतचे जे बॉन्ड आहेत त्याची यील्ड जी आहे ती 6.69% पर्यंत गेलेली आहे. जापानची जर बघितली आपण तर 2.25% पर्यंत गेलेली आहे. म्हणजे काय की गव्हर्नमेंटचे बॉन्डच्या ज्या यील्ड आहे त्याचा जो इंटरेस्ट आहे तो कंटिन्युअसली वाढतोय. आणि याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जो आहे तो गोल्ड आणि सिल्वरवर होतो. त्याच्यानंतरचं महत्वाचं कारण जे आहे की आत्ता सध्या जी मार्केटमध्ये अस्थिरता आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये महागाई वाढणार आहे, इन्फ्लेशन वाढणार आहे. आणि ज्या ज्या वेळेस इन्फ्लेशन वाढतं त्यावेळेस फेड रेट जो आहे, जो इंटरेस्ट रेट आहे ते कमी करत नाहीयेत. हे एक मेजरली कारण असतं. या 3 कारणामुळं गोल्ड आणि सिल्वरमध्ये तुम्हाला आता सध्या प्रेशर दिसतंय. आणि तुम्हाला एक इंटरनल न्यूज सांगतो की ज्या बँका होता, ज्या बँकांनी हे गोल्ड सिल्वरचे रेट शॉर्ट टर्म मध्ये वाढवले होते, त्या बँका आता तो मार्जिन मनी आपला त्यातलं प्रॉफिट जे आहे ते काढून घेत आहेत. मला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये ETF थ्रू SIP फॉर्मॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळेस आपण डिजिटली इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो त्यावेळेस आपण SBI गोल्ड मध्ये म्हणा इन्व्हेस्टमेंट करतो, किंवा म्युच्युअल फंड्समध्ये असे वेगवेगळे फंड्स आहेत की त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. पण माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जे SBI गोल्ड फंड आहे किंवा कोटक गोल्ड फंड आहे, HDFC गोल्ड फंड आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही गोल्ड ETF मध्ये HDFC गोल्ड ETF, SBI गोल्ड ETF, कोटक गोल्ड ETF मध्ये करा. म्हणजेच काय की तुम्हाला कमी चार्जेस लागतील. याच्यामध्ये तुमचा एक्सपेन्स रेशो जो असतो तो जास्त असतो. कशामध्ये? म्युच्युअल फंडमध्ये. ते काय करतात, ETF मध्येच पैसे लावतात, पण तुमचा जो एक्सपेन्स रेशो असतो त्याच्या मागचा जो खर्च असतो तो वाढला जातो. मागं मी सांगितलं होतं की प्रत्येक ऍसेट क्लासची एक सायकल असते, आणि माझ्या मते गोल्ड आणि सिल्वरची जी सायकल आहे ती कुठेतरी आता संपत आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरमध्ये रॅली येणार आहे याचे चान्सेस कमी आहेत, पण करेक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही डायव्हर्सिफाईड करा. काही तुमची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्समध्ये टाका, काही तुमची गोल्ड सिल्वरमध्ये टाका. तुमच्या पोर्टफोलिओचा 15% हिस्सा जो आहे तो गोल्ड सिल्वरमध्ये राहू द्या. म्हणजे 15% तुम्हाला फक्त रक्कम
तुमच्या इन्कम मधली गोल्ड आणि सिल्वरमध्ये लावायची. त्यातली त्यात 10% जी रक्कम आहे ती गोल्डमध्ये लावायची आणि 5% रक्कम सिल्वरमध्ये लावायची आहे. कारण की लॉंग टर्मचा जर विचार केला, गोल्ड सिल्वरपेक्षा स्टॉक मार्केटने चांगलं रिटर्न दिलेलं आहे, म्युच्युअल फंडनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे. त्यामुळे मागच्या 1.5 वर्षामध्ये स्टॉक मार्केटनी चांगलं परफॉर्म केलेलं नाहीये. त्यामुळे आता सध्या तुम्हाला चान्स आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा, म्युच्युअल फंड्समध्ये, स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये. शेअर जर बघितले आपण मार्केटमध्ये तर 40-40, 50-50% डाऊन आहेत. स्टॉक मार्केट पण दरवर्षी रिटर्न देत नसतं. कुठलंही ॲसेट क्लास एकाच वर्षी रिटर्न देत नसतं. म्हणजेच काय, की मागच्या 1.5 वर्षामध्ये रिटर्न दिलेलं नाहीये. तुम्ही जर हिस्ट्री काढली तर 1-2 वर्षानंतर एक बाउन्स बॅक येत असतो. म्हणजे नॉर्मली एक्झाम्पल द्यायचं झालं, 2015ला स्मॉल कॅपनी काही रिटर्न दिलं नाही, 2016ला काही रिटर्न दिलं नाही, निगेटिव्ह होतं. 2017ला लगेच 61% रिटर्न. त्याच्यानंतर तुम्ही मागे काही हिस्ट्री बघितली 2022ला, त्याच्यानंतर 2021ला एकाच वर्षी 51% रिटर्न. तर अशा पद्धतीनं एकाच वर्षी 1 ते 2 वर्षामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स मिळतो आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिटर्न मिळत नाहीये. तर आपलं काय काम आहे, की आपण पेशन्स ठेवून त्या ॲसेटमध्ये आपण तिथं असणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं सांगणं आहे, की तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आम्ही जर बघितलं तर आमच्या काही क्लायंटला ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाय केलेलं आहे. म्हणजेच काय, की यूएस मार्केट जरी चाललं तरी त्यांना प्रॉफिट झालं पाहिजे. चायना मार्केट जरी चाललं तरी त्यांचा पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्ये राहिला पाहिजे. इंडिया मार्केट जरी चाललं तरीही त्यांचा पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्ये राहिला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला प्लॅनिंग करून लाँग टर्ममध्ये आपण वेल्थ क्रिएट करू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. मी आत्ता जी कारणं तुम्हाला सांगितले, हे कारणं तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे, की ज्या मोठ्या-मोठ्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत, की जसं की बँक ऑफ इंग्लंड आहे म्हणा किंवा बँक ऑफ रशिया आहे म्हणा, अशा ज्या बँका असतात किंवा जे मोठे-मोठे फंड हाऊसेस, जे.पी. मॉर्गन, BlackRock आहे, असे फंड हाऊसेस जे हेजसाठी गोल्ड, सिल्व्हर वापरतात किंवा याच्यामध्ये ते ट्रेडिंग करतात. तर म्हणजे मॅनिप्युलेशन करून या गोल्ड आणि सिल्व्हरच्या किमती त्या अचानक वाढवूही शकतात. यांच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे, कारण की यांच्याकडे जी ॲसेट आहे, यांच्याकडे जी प्रॉपर्टी आहे किंवा यांच्याकडे जो फंड आहे, तो अनलिमिटेड आहे. त्यामुळं तो जगामध्ये कुठल्याही ॲसेट क्लासला त्याची प्राईस ते शॉर्ट टर्मसाठी वाढवू शकतात. त्यामुळं कुठल्याही भूलथापाला आपण बळी पडायचं नाहीये. आपले रूल फॉलो करायचे आहेत. सिस्टमॅटिक वेनी आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करायचा आहे. एकदम प्रॉपरली प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंडमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. एस-आय-पी करण्याचा योग्य फॉर्मॅट कुठला आहे, डेट कुठली लावायची आहे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज देण्याचा मागच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. स्टॉकमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता येईल, स्टॉकबद्दलचं पण नॉलेज तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. फंडामेंटल अनालिसिस कशा पद्धतीने करायचं आहे, मराठी भाषेमध्ये एकदम सोप्या तुम्हाला कळण्यासारख्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. मागचे सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा पर्सनलाइज तुम्हाला मी नंबर शेअर करतो. त्या नंबरवर तुम्ही WhatsApp SMS करू शकतात. फक्त त्या नंबरवर तुम्ही कॉल करू नका. कारण की खूप सारे कॉल येतात. SMS ला रिप्लाय देणं हे शक्य आहे. त्यामुळे SMS करा. धन्यवाद.